आज आहे ना, इतक्या दिवसांनी आम्ही नाश्त्याचा जो बेत आहे तो बनवलेला होता. तर ह्याच्यामध्ये 6 वाटी तांदूळ राशनचं आणि 2 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी हरभरा डाळ आणि 1 वाटी पोहे असं भिजत ठेवलेलं होतं. तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं. तर आता वाटतानाच मी तुम्हाला दाखवत आहे. तर एकाच डायरेक्शनने ह्याला फिरवायचं आहे. म्हणजे आपण असं हलवून घ्यायचं आहे ना पळीनं, ते एकाच साईडनं फिरवून घ्यायचं आहे. कारण परत पीठ हे बिघडायला नको त्यासाठी. तर हे बघा रात्री भिजत ठेवलेलं होतं. आता झालेले सकाळ. तर सकाळच्या वेळेला बघा माझं काम आता भांडी लावायचं सुरू होतं, तोपर्यंत म्हटलं तुम्हाला पीठ दाखवून घ्यावं. तर आता इथं बघा पोरं चाललेली होते रंगपंचमी खेळायला. कारण आज रविवार होता. तर 5 किलो इथं पिवडी त्यांच्या पप्पांनी आणून दिले. तर पैसे आहे तेच आहेत बघा आणि वजन मात्र कमी दिसायला लागलेलं होतं मला. तर श्रीनं इथं पोरांना सगळं त्याच्या मित्रांना फुगं जे आहेत ते फुगवायला लावलं. तर सकाळ सकाळी रंगपंचमीला सुरुवात झालेली होती. आमच्या नवरोबांनी सुरुवात केली रंगपंचमीची. का तर मुलं बघा त्यांची त्यांची लावतात आणि ह्यांना पण भरपूर आवडत्या रंगपंचमी खेळायला. मला तर त्या पाणी आणि कलर ह्याची भीती वाटत्या. तर नाही नाही म्हणत मी पण भरपूर रंग आणि कलर असं खेळलेलो आहे. कारण ह्यांनी जे कलर आहेत ते साधे आणलेले होते, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच केमिकल नव्हतं. तर ते तसलं कलर आणल्यामुळं आम्ही पण सगळ्यांनी रंगपंचमी जी आहे ती खेळलेली होती. मनूला पण इथं ह्यांनी रंग लावून घेतला, आम्ही दोघांनी एकमेकांना रंग लावून घेतला आणि मस्त मजेत आजचा दिवस एकदम भारी आणि छान गेलेला होता. तर आता लागलेली होती भूक. कारण रात्री जे पीठ भिजवलेलं होतं ह्याच्यामध्ये बघा डोसा होऊ शकतो, आप्पे होऊ शकतात आणि परत काय बरं ते इडली होऊ शकत्या. तर हे सगळंच आमच्या घरात 5 माणसं आहेत. तर 5 माणसांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर मला डोसा भरपूर आवडतो आहे, त्यासाठी मी माझ्यासाठी तेवढे 2-4 डोसे करून घेतले आणि इथं पोरांसाठी आप्पे केलेले होते आणि इडली. तर ताईंला पण द्यायची होती शेजारच्या, त्यासाठी आता म्हणलं चटणी बनवून घ्यावं. तर सगळ्यांना चहासोबत आवडते, पण चटणी असली तर बरं वाटते. एवढं सगळं आपण बनवले आणि तर इथं जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडासा हिंग टाकून मी चटणी जी आहे ते ह्याच्यामध्येच हे करून घेतलेलं आहे. तर चटणीसाठी मी घेतलेलं होतं खोबरं, एक पूर्ण नारळ आणि हिरवी मिरची आणि हे. तर हे गेलेलं होतं तिकडं रंगपंचमी खेळायला. तर म्हणलं आता चला आपल्याला भूक लागल्या तर खाऊन घ्यावं आणि आम्हाला पण जायचं होतं तिकडं रंग खेळायला. तर तोंड फक्त धुतलेलं होतं, पण कलर इतका लागलेला की जातच नव्हता. तर या डोसा आणि इडली खायला. तर आम्ही गेलेलो होतो तिकडं. तर लाडू बघा पूर्ण एवढ्याशा बारक्या बाळाला सुद्धा तिथं सोडलं नव्हतं. सगळ्यांनी कलर देऊन त्याला पूर्ण भिजवून काळं कुट्ट करून ठेवलेलं होतं. चला कसा वाटला बघा व्लॉग, आवडला तर लाईक करा.